राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे हे स्थानिक स्वराज्य संस्था व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर दौऱ्यावर आले होते. शहर जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ पवार व कार्याध्यक्ष जुबेरभाई वाघवान यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी सोशल मीडिया विभागाचे शहराध्यक्ष वैभव गंगणे यांनी सुनीलजी तटकरे यांना महाराष्ट्रात एकमेव राहिलेली राजकमल सर्कसमधील कलावंतांना केरळच्या धर्तीवर महाराष्ट्रातही राज्य शासनाकडून अनुदान मिळण्याबाबत निवेदन दिले. समाज घटकातील महत्त्वाचा घटक कलाकार. या कलाकार जीवनातील सर्व दुःख बाजूला ठेवून आपल्या कलाशैलीतून समाजाला नेहमी आनंद ठेवत असतो. काम असेल तेव्हा 4 पैसे या कलाकारांच्या पदरात पडतात. इतर वेळेस या कलाकारांना हाताला काम मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते. कौटुंबिक उदरनिर्वाहाचा प्रश्न अशा वेळी मुख्य उपस्थितीत होतो. केरळमध्ये असणाऱ्या सर्कसमधील कलावंतांना त्यांच्या सरकारकडून अनुदान मिळते. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील सर्कसमध्ये काम करणाऱ्या गरजू कलावंतांना राज्य शासनाकडून तत्काळ अनुदान मिळावे व या कलावंतांना न्याय द्या, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. या निवेदनाला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. याचा शासन स्तरावर नक्कीच पाठपुरावा करून कलावंतांना न्याय मिळवून देऊ, असा शब्द त्यांनी यावेळी दिला. आज प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते. या निमित्त हुतात्मा स्मृती मंदिर येथे भव्य नागरी त्यांचा सत्कार या ठिकाणी आम्ही आयोजित केला होता. आपल्या नेत्याचे विचार ऐकण्यासाठी सोलापूर शहर जिल्हा नव्हे संपूर्ण महाराष्ट्रातून राष्ट्रवादी समर्थक हुतात्मा स्मृती मंदिरात आले होते. अशा वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीनं आम्ही महाराष्ट्रातील एकमेव राहिलेली राजकमल सर्कस यामधील कलावंतांना राज्य शासनाकडून अनुदान मिळावे यासाठी आज प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्याकडे आज आम्ही निवेदन दिलो आहोत. या निवेदनावर साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देत नक्कीच त्या कलावंतांना न्याय देऊ असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाला दिलेला आहे. केरळच्या धर्तीवर महाराष्ट्रातील राजकमल सर्कसच्या कलावंतांना त्या ठिकाणी अनुदान मिळावं यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया नेहमीच अग्रेसर आहे. यापुढे देखील येणाऱ्या काळात अजितदादा सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर मी त्यांना हे या प्रकारचे निवेदन देणार आहे.